मी स्मिता आष्टेकर, शिवसेनेची माजी जिल्हा प्रमुख नगर दक्षिण आणि माजी नगरसेविका कॅन्टोन्मेंट बोर्ड। आज मी संघटनेचं गेली 30 वर्ष झाले निष्पाप निस्वार्थपणे काम करत आले। हे बाळासाहेब ठाकरे होते ना, तेव्हापासून मी संघटनेचं काम करते। अनगिनत केसेस 5 वेळा तडीपार या संघटनेसाठी मी झाले, हे सगळं वरपर्यंत माहिती आहे। माझ्या तडीपारीमध्ये पण या लोकांनी मला सांभाळलंय। उद्या यांचे स्टेटमेंट काय येणार आहेत हे मला माहिती आहे। कोण आम्ही या बाईला ओळखत नाही, त्याची साक्ष देण्यासाठी सांगते, सोनाईच्या सभेत मीच होते ती घोषणा देणार स्मिता आष्टेकर। दुसरी गोष्ट, ही जी आमदार आहे बाई, हे वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं, काय केलं, आम्हाला काही घेणं नाही। पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी पहिले महिला आहे। जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना, ती मी स्मिता आष्टेकर हिंदुत्वासाठी भांडणारी आहे। आणि ही आमदार आहे बाई, जे बोलली की राम जेव्हा वनवासाला गेलता तर तुमची सीता गरोदर कशी राहिली, तुमचा हनुमान उडत गेला सीताला आणायला, मग ते दगड टाकीत कमून आला रे बोले, समुद्रात दगड टाकीत। आणि काय त्या बाया बोले, अनवाणी पायानी चालतात, अनवाणी बिगर चपलेच उपवास करतात, पोटाला मारतात, अशी भाषा या कुत्रीने वापरली। म्हणजे आमच्या नवरात्राच्या घटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला, हे आम्ही कदापि सहन करणार नाही। आज मी सांगते, हे बाळासाहेब असते ना, या बाळासाहेबांनी पण ते मान्य केलं नसतं। तिचा निषेध आहे, ती आज नंतर माझ्या जिल्ह्यात, माझ्या इथं शहरात येऊन द्या, तिला मी ठोकणार। दुसरी गोष्ट, हे जे कोण तिच्या मागे लोचत शिवसैनिक फिरत होते ना, थोड्या त्यांची जिंदगी तुम्ही हिंदुत्व धरून ते संघटनेत मध्ये आले होते, काम करत होते, तिच्या मागे तुम्ही आज फिरता। काल आलेल्या बाईच्या मागे फिरता, लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजिरवाणी। तिला मी ठोकणार। 2008 ला मी एक कांड केलं होतं, मारली होती एक सभापती, त्याच्याही पेक्षा बेकार मी आणणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हणजे तुम्ही विरोध याच्यासाठी केला की त्यांनी हिंदू देवतांचा अपमान केलेला आहे तिने। ती कुणीतरी मला परत फोनवर बोललं आणि मी माझ्या मनाने एकटी नाही आले, मी पक्षाच्या जिल्हा प्रमुखाला परवा सांगितलेलं, दादा तिला शहरात जिल्ह्यात घेऊन येऊ नको। ते म्हणले मी आजारी, माझं ऑपरेशन झालं। शहर प्रमुखाला म्हणलं नको दादा, मी येडी आहे, तुम्हाला माहिती आहे माझ्या धर्माविषयी बोलली, आणू नका। त्यांनी ऐकलं नाही। 1:30 वाजता तिथं छत्रपतींविषयी बोललेली बाई, ते जरांगे पाटील तिथं अरे ह्या मराठ्यांसाठी उपाशी मारतात, त्यांच्याविषयी घाण बोलली ही बाई। तिला लाज आहे का? लाज? हे अक्षरशः ती कोणत्या संघटनेवर थुकावं का? आता लाज वाटायला पाहिजे। लागले आम्हाला शिवसेनेचं काम करायला, लाज वाटायला पाहिजे, लाज।